हे का ध्यानात्मक आसनामध्ये कधी मांडी घालून बसले तरी सुद्धा चालेल. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर, कंबर पाठ पाठीचा कणा पूर्णपणे सरळ, डोळे अलगदपणे बंद. लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. हळूवार येणारा श्वास, सावकाश जाणारा श्वास अनुभव करायचा. हळूवार श्वास शरीरामध्ये येतोय, सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा हळूवार श्वास शरीरामध्ये येतोय, सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. श्वासासोबत संपूर्ण शरीर, शरीराचा प्रत्येक भाग, शरीराचा प्रत्येक अवयव संपूर्ण ढिला सोडा, संपूर्ण सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या आणि लक्ष पूर्ण दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. लक्ष पूर्ण भूमध्य केंद्रामध्ये घ्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये एका ज्योतीची कल्पना करायची आहे. एक दिव्य तेजस्वी तेजोमय ज्योत. ही ज्योत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्राणशक्तीचं, ऊर्जा शक्तीचं, चैतन्य शक्तीचं प्रतीक होय. त्या ज्योतीकडे एकटक पाहत आपण ओंकारचा उच्चार करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचे. हळवार दोन्ही हाताचे तळ हात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा. सावकाशपणे डोळे उघडायचे. सो चल. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. होपफुली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. ऍज पर रूल आपलं जेवण 7 ते 8च्या आतमध्ये झालेलं असावं. ओके. बाकीचे सगळे व्हिडिओ बंद असणारे साधक जेवण करता करता ऐकलं तरी चालेल, बाकीची कामं करता करता ऐकलं तरी चालेल. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करा. कारण व्हिडिओ चालू असेल तर अगदी मनापासून आपण सगळ्या गोष्टी ऐकून घेतो, सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि गोष्टी समजून घेतल्या तर ते लवकर समजतात व्यवस्थितपणे आणि त्याच्यावरचं जे काही पुढचं डिरेक्शन असेल ती सुद्धा आपण व्यवस्थितपणे करू शकतो. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करा. व्हिडिओ चालू ठेवून सगळं काही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. सो थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट घेऊयात आणि लगेच आपण चालू करूयात. सो माझं नाव आहे प्रियांका गर्जे. मी बेसिकली पुण्यातून आहे. सो माझे इंट्रोडक्शन आता बऱ्याच जणांना माहिती आहे, बट जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एक 2 मिनिटाचं क्विक इंट्रोडक्शन घेऊयात आणि लगेच आपण स्टार्ट करूयात. सो मी पुण्यातून आहे. माझं जे बेसिक शिक्षण आहे हे MSc केमिकल सायन्स मधून मास्टर्स इन केमिस्ट्री झालेलं आहे. त्यानंतर माझं योगातील जे शिक्षण आहे हे योगातील शिक्षण मी स्पेसिफिकली MA योगशास्त्र आता सध्या करत आहे. मास्टर्स इन योगा सुद्धा माझं ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे. येस मॅम, रेकॉर्डिंग आय विल प्रोव्हाइड यू. सो मास्टर्स इन योगा देखील मी कम्प्लीट ऑलमोस्ट करत आहे. त्यानंतर योगामध्ये जे शिक्षण आहे ही योग विद्याधाम गुरुकुल नाशिक यांच्याकडून मी योग शिक्षक कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर जे योग ऋषिकेश आहे उत्तराखंडमध्ये, जे ऋषिकेश आहे योग नगरी ऋषिकेश, तिथून मी 200 अवर 300 अवर आणि 500 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स जो इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी एक प्रीनेटल पोस्टनेटल योगा टीचर देखील आहे. प्रीनेटल पोस्टनेटल याच्यामध्ये सुद्धा मी सर्टिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे. किंवा गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर आणि गर्भधारणेमध्ये कोणता योगाभ्यास केला पाहिजे याच्यामधलं जे शिक्षण आहे ते देखील मी कम्प्लीट केलेलं आहे. मी एक प्राणायाम मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे. मी एक योगा थेरपिस्ट देखील आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवरती कोणता योगोपचार केला पाहिजे किंवा वेगवेगळ्या आजारांवरती कसा योगोपचार केला जातो, कोणत्या विकारांवरती कोणता योगा
योगाभ्यास सुटेबल असेल तर याच्यामधलं जे शिक्षण आहे तर योगा थेरपिस्ट हे देखील मी कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी एक ऍडव्हान्स योगा टीचर ट्रेनर देखील आहे. असे वेगवेगळे कोर्सेस मी कम्प्लीट केलेले आहेत आणि जवळपास गेले 8 ते 9 वर्ष झालं मी माझी योगाची स्वतःची प्रॅक्टिस कम्प्लीट करत आहे. योगाची प्रॅक्टिस सातत्याने करत आहे आणि गेले 5 ते 6 वर्ष झाले योगाच्या वेगवेगळ्या बॅचेस मी कंडक्ट करत आहे. सो आजचं आपलं सेशन असेल हे जस्ट माझं एक इंट्रोडक्शन होतं. त्यानंतर आपण ऍक्च्युअली वर्गाला सुरुवात करणार आहोत. सो आजचं सेशन असेल की पीसीओडी आणि पीसीओएस जो आता सध्या वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम झालेला आहे किंवा पीसीओडी बद्दल थोडंसं जास्त आता थोडे हळूहळू सिम्पटम्स लेडीज मध्ये दिसायला लागलेले आहेत. तर हे सिम्पटम्स काय आहेत या वर्गामध्ये आपण काय काय घेणार आहोत. एक 1.25 तासाचं सेशन असेल, व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर जर काही तुमचा प्रश्न असेल, काही विचारायचं असेल तर सेशनच्या एंडिंगला आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल मला जरी काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल सेशनच्या एंडिंगला विचारू शकतात. पहिल्यांदा व्यवस्थितपणे ऐकून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतर आपण वर्गाला सुरुवात करूयात. ओके, सो आजच्या सेशन मध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सो पहिलं आहे की पीसीओडी म्हणजे काय, पीसीओएस म्हणजे काय, या दोघांमधला डिफरन्स काय असेल, पीसीओडी आणि पीसीओएस या दोघांमध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर की पीसीओडीची लक्षणं काय आहेत, की शरीरामध्ये त्याचे काय आपल्याला सिम्पटम्स जाणवतात पीसीओडीचे. त्याच्यानंतर की पीसीओडी पीसीओएस होण्याचं रिझन काय आहे, कारण काय आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे पीसीओडी किंवा पीसीओएस चे सिम्पटम्स हळूहळू दिसायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर की क्युअर कसा करायचा, हा पीसीओडी कमी कसा करायचा किंवा पीसीओएस कमी कसा करायचा आणि त्याच्यावरती उपचार काय असणार आहेत किंवा त्याचे उपाय काय असणार आहेत. तर याबद्दल आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल की पीसीओडी आणि पीसीओएस सगळ्यांना याचा फुल फॉर्म तर माहितीच असतो की पीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे काय पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम असं बोललं जातं. दोघांमध्ये खूप जास्त फरक नाहीये बट थोडासा डिफरन्स आहे. आणि पीसीओडी हा जनरली खूप साऱ्या लेडीज मध्ये आता सध्या दिसून येतो. याच्यामध्ये काय होतं की फिमेल बॉडीमध्ये 2 प्रकारचे आपले जे हार्मोन्स आहेत जे स्पेसिफिकली फिमेल मध्ये वेगळे असतात ते कोणते आहेत तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. थोडेसे अवघड शब्द आहेत पण त्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट फक्त समजून घ्या. थोडंसं मी समजून जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर फक्त फिमेल बॉडीमध्ये हे 2 हार्मोन असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर हे हार्मोन आपले सगळे मेन्स्ट्रुअल सायकल आहे जे आपली मासिक पाळी आहे त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात. आणि या 2 हार्मोन्स मध्ये जर थोडीशी गडबड झाली तर कुठेतरी तो पीसीओडी आणि पीसीओएस आपल्यामध्ये सुरुवात होत असते. आणि एक मेल हार्मोन सुद्धा आपल्या शरीरामध्ये असतं पण ते कमी प्रमाणात असतं. त्याचं नाव आहे अँड्रोजन हार्मोन. जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे अँड्रोजन जे पुरुषीय हार्मोन आहे किंवा जे जेंट्स हार्मोन आहे हे जेंट्स हार्मोन जेव्हा आपल्या शरीरामध्ये थोडं हळूहळू वाढायला लागतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये हे पीसीओडी किंवा पीसीओएस चे सिम्पटम्स हळूहळू काय होतात दिसायला लागत असतात. तर जनरली याचे सिम्पटम्स काय असतात ते आपल्या बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे. बट की पीसीओडी मध्ये काय होतं की हे जे अँड्रोजन हार्मोन आहे हे अँड्रोजन हार्मोन आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे जर आपली गायनेकोलॉजिकल सिस्टीम जर आपण पाहिली किंवा आपली जर सिस्टीम जर आपण पाहिली जी स्पेसिफिकली लेडीची सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जर पाहिलं तर गर्भाशय आहे आणि गर्भाशयाच्या 2 बाजूला 2 बीजांड आहेत. ओके, किंवा बीजांडाचा कोश ज्याला बोललं जातं असे 2 कोश आहेत. आणि प्रत्येक महिन्याला काय होतं की त्यातलं एक जे बीजांड आहे ते काय होतं त्या कोशामधून बीजांड नलिकेतून गर्भाशयामध्ये प्रवेश करत असतं. तिथे जर स्पर्मचा कॉन्टॅक्ट झाला किंवा तिथे जर युनियन झालं तर तिथे गर्भधारणा होते किंवा गर्भाशयामध्ये त्याचं त्या अंडाचं फलित होऊन त्याचं काय होतं गर्भ तयार होतो. बट जनरली जर त्या स्पर्मचा कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा त्या बीजाशी जर स्पर्मचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर ते बीजांड काय होतं 14व्या दिवसानंतर हळूहळू ते काय होतं त्याची जर गर्भधारणा नाही झाली तर ते काय होतं 28व्या दिवशी आपल्या योनी मार्गातून ते काय होतं बाहेर पडून जातं ज्याला जनरली आपण मासिक पाळी असं बोललं जातं. ओके, तर ही मासिक पाळी प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजे जन्मापासून एक 12व्या वर्षानंतर ही मासिक पाळी मोस्टली चालू होते. आता तिचा एज थोडासा कमी व्हायला लागलेला आहे. एक 8-10 वर्षानंतर हळूहळू चालू झालेली आहे ती. बट मेजरली 12 वर्षानंतर ही मासिक पाळी चालू होत असते. मग या मासिक पाळीमध्ये काय होतं मोस्टली 3 दिवस असेल, 4 दिवस असेल, 5 दिवस असेल तो रक्तस्राव किंवा ब्लिडिंग कंटिन्युअसली काय होत असतं 3 किंवा 4 दिवस किंवा 5 दिवस होत असतं. मग या मासिक पाळीचा प्रत्येकाचा पिरियड वेगळा असतो. जनरली कॉमनली हा पिरियड 28 दिवसांचा असला पाहिजे. म्हणजे तुमची मासिक पाळी जर 1 तारखेला आली तर त्याच्यानंतर 28व्या दिवशी पुन्हा तुमची मासिक पाळी आली पाहिजे. तर हे नॉर्मल चक्र आहे. बट काहींमध्ये ती 30 दिवसाची असते, काहींमध्ये ती 32 दिवसांची असते, काहींमध्ये ती 34 असेल, काहींमध्ये ती 40 दिवसाची पण असते. ओके, म्हणजे 28व्याच दिवशी आलं पाहिजे असं काही
नाहीये, नॉर्मल रेंज 28 आहे, बट काहींमध्ये ती 26 सुद्धा असू शकते, काहींमध्ये ती 36 सुद्धा असू शकते, असं व्हेरिएशन असतं. बट कंटिन्युअसली ती त्याच वेळेमध्ये असली पाहिजे. या महिन्यामध्ये तुम्हाला 28व्या दिवशी आली ना, पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 28व्याच दिवशी आली पाहिजे. या महिन्यामध्ये जर तुम्हाला 40व्या दिवशी आली आहे ना, तर पुढचे कंटिन्यू 5-6 महिने ती 40 दिवसांमध्येच आली पाहिजे. तर हे तुमचं रेग्युलर चक्र असते, याला पीसीओडी बोललं जात नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की 40 दिवसामध्ये पिरियड्स आलेत म्हणजे मला पीसीओडीचा त्रास आहे किंवा पीसीओएस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स झालाय. तर असं नाहीये. तुमचं पहिल्यापासून पिरियडचं तेच चक्र असेल, तुम्हाला पहिल्यापासून जर 40व्या दिवशी पिरियड येत असेल, पहिल्यापासून जर तुम्हाला 35व्या दिवशी पिरियड असेल, तर ती तुमची नॉर्मल पिरियड आहे किंवा नॉर्मल मासिक पाळी आहे. याला आपण हार्मोनल इम्बॅलन्स किंवा याला आपण पीसीओडी बोलत नाही. बट कधीतरी काय होतं की ओके, काही प्रश्न असेल तर आपण फक्त सेशनच्या एंडिंगला घेऊयात. ओके, सो काहींमध्ये काय होतं की हे मासिक पाळीचं जे चक्र आहे किंवा ही जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती कधीतरी काय होते 30 दिवसामध्ये येते, कधीतरी 25 दिवसामध्ये येते, कधीतरी एका महिन्यामध्ये 32 दिवस लागतात, एका महिन्यामध्ये 40 दिवस लागतात, एका महिन्यामध्ये कुठेतरी 28 दिवस लागतात. जर असं व्हेरिएशन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल, प्रत्येक महिन्यामध्ये कॉन्स्टंट टाइम पिरियड मध्ये ती येत नाहीये, प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये ती येत असेल, तर मग थोडीशी काळजी करण्याची गरज असते, कारण हे सिम्पटम तुमचे पीसीओडीचे असू शकतात. मग फक्त आपल्या पिरियड्स मध्ये चेंजेस होत आहेत म्हणून तो पीसीओडी आहे का, तर असं नाहीये. त्याच्याबरोबर आपल्याला बाकीचे सगळे सिम्पटम सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत. म्हणजे एकच सिम्पटम दिसतोय म्हणून त्याला पीसीओडी बोलायचं असं नाहीये. पीसीओडीचे खूप सारे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत, मग ते कोणते कोणते आहेत तर हे आपण पाहणार आहोत. सो पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये फरक एवढाच आहे की पीसीओडी मध्ये जनरली हार्मोनल इम्बॅलन्स दिसतो. पीसीओडी मध्ये काय होतं की तुमचे जे एग्ज आहेत ते इमॅच्युअर राहतात, मॅच्युअर होत नाहीत, म्हणजे तुम्हाला पिरियड्स येत नाहीत. आणि हे इमॅच्युअर झालेले जे इमॅच्युअर जे एग्ज आहेत ते काय होतात, हार्मोनल इम्बॅलन्स क्रिएट करतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स क्रिएट करून ओव्हरीज मध्ये स्वलन दिसते किंवा ओव्हरीज मध्ये थोडीशी सूज दिसते, तिथे छोटे छोटे बबल्स दिसतात, पाण्याचे जसे बुडबुडे असतात तसे आपल्या ओव्हरीज मध्ये काय होतात ते बुडबुडे दिसायला लागतात, त्याला जनरली आपण पीसीओडी असं बोलतो. आणि पीसीओएस मध्ये काय होतं की अँड्रोजन जे हार्मोन आहे ते अँड्रोजन हार्मोन काय होतं हळूहळू वाढायला लागतं आणि त्याच्यामध्ये जे एग्ज आहेत ते एग्सचं काय होतं सिस्ट फॉर्मेशन होतं. सिस्ट म्हणजे काय, असं गाठींसारखं थोडंसं होतं आणि या सिस्ट कडे जर तुम्ही लक्ष दिले नाही लवकर तर ते हळूहळू काय होतात की चॉकलेट सिस्ट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिस्ट असतात त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं आणि हे सिस्ट तयार झाले तर ते रिकव्हर करणं थोडंसं जास्त अवघड असतं. बट तुम्हाला फक्त पीसीओडी आहे, फक्त तुमच्यामध्ये छोटे छोटे जे पाण्यासारखे बलून सारखे जर सिस्ट तयार झालेले असतील तर ते इझिली आपल्याला रिकव्हर करता येतात योगा थ्रू किंवा टॅबलेट्स थ्रू किंवा दुसरं काही तुम्ही डॉक्टरकडून सुद्धा त्याच्यासाठी सजेशन घेऊ शकतात. सो हे झालं पीसीओडी आणि पीसीओएस साठी. पीसीओडी मध्ये मोस्टली हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि पीसीओएस थोडासा त्याच्या पुढचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये काय होतं सिस्ट क्रिएट होतं आणि अँड्रोजन हार्मोन आपलं खूप जास्त वाढलेलं असतं. तर हा बेसिक डिफरन्स आहे पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये. मग याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय असतात तर बऱ्याच जणांना आता माहिती आहे की पहिला सगळ्यात सिम्पटम असतो की अनियमित मासिक पाळी. तुमची मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ही कम्प्लिटली डिस्टर्ब झालेली आहे, कधीतरी ती 20 दिवसात येते, कधीतरी 25 दिवसामध्ये येते, कधीतरी 30 दिवसामध्ये येते. सगळ्यात पहिला सिम्पटम असतो की तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते. ओके, थोडंसं नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल, म्हणजे तुमच्यामध्ये याच्यामध्ये कोणकोणते सिम्पटम दिसत आहेत तुम्हाला हे थोडंसं अनालाइज करा आणि त्याच्यानुसार मग काय होतं थोडंसं जर पुढे आपल्याला जी टेक्निक अप्लाय करायची आहे किंवा पुढचा जो योगोपचार द्यायचा असतो तो सोपा होऊन जातो. त्यामुळे स्वतःचे सिम्पटम आपल्याला माहिती असले पाहिजेत. सो पहिला आहे की अनियमित मासिक पाळी. आपल्यामध्ये हे चेंज जाणवतात का, माझी मेन्स्ट्रुअल सायकल एकदा 25 दिवसात आली, एकदा 28 दिवसात आली, एकदा 32 दिवस लागले, एकदा 40 दिवस लागले, असं होत असेल तर तो पहिला सिम्पटम असतो तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलचा. दुसरा सिम्पटम काय असणार आहे याच्यामध्ये की पाळी अनियमित तर आहेच बट त्याच्यामध्ये ब्लिडिंग खूप जास्त होतंय. आता ब्लिडिंग खूप जास्त होतंय म्हणजे काय, प्रत्येकाला जे काही ब्लिडिंग असतं ते एक ठराविक असतं, म्हणजे काहींना 3 दिवस होतं, काहींना 4 दिवस होतं, काहींना 5 दिवस होतं. ओके, प्रत्येकाचे सिम्पटम वेगळा असतात. काहींना पॅड्सची संख्या पहिल्या दिवशी 1-2-3 पॅड लागतात, दुसऱ्या दिवशी 4-5 पॅड लागतात, तिसऱ्या दिवशी पुन्हा 2-3 पॅड लागतात. बट कंटिन्युअसली तुम्हाला 5-6 पॅड दिवसाभरामध्ये लागतात किंवा नॉर्मल रेंज पेक्षा जास्त पॅड्स तुम्हाला यूज करावे लागतात तर ते एक्सेस ब्लिडिंग असणार आहे. ओके,
जर एक्सेस ब्लिडिंग तुमच्यामध्ये दिसत असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं ओव्हरीज मध्ये तुमच्या डिस्टर्बन्स आलेला आहे आणि ते सिम्पटम तुमचं पीसीओडीचं असू शकतं. त्याच्यानंतरचा तिसरा पॉईंट असेल की कमी रक्तस्राव किंवा ब्लिडिंग अजिबात होत नाहीये, जस्ट स्पॉटिंग होतं आणि त्याच्यावरतीच आपले पिरियड्स काय होतात, थांबून जातात. म्हणजे तुम्हाला दिवसाभरामध्ये कधीतरी एक पॅडही लागत नाही, दोनही लागत नाहीत किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा लागतात. फक्त जस्ट स्पॉटिंग दिसतं आणि परत हे होत नाही, परत तुमचं ब्लिडिंग होत नाही किंवा पहिल्या दिवशी स्पॉटिंग होतं, दुसऱ्या दिवशी काहीच होत नाही, पुन्हा तिसऱ्या दिवशी थोडंसं हळूहळू ते ब्लिडिंग चालू होतं, पुन्हा चौथ्या दिवशी ते थांबतं आणि कुठेतरी थांबत थांबत असं तुमचं जर ब्लिडिंग होत असेल, कमी ब्लिडिंग होत असेल, तर ते सुद्धा सिम्पटम असू शकतो तुमच्या पीसीओडीचा. हा झाला तिसरा सिम्पटम. त्याच्यानंतरचा चौथा सिम्पटम असेल की कधीही प्रॉब्लेम्स जे आहे किंवा जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती वेळेवर न येणे. म्हणजे पहिलाच जसा पॉईंट आपण पाहिला होता की 28 दिवसात येत नाहीये किंवा मेजरली 28 दिवसामध्ये ती आली पाहिजे, बट त्या 28 दिवसाच्या मागे पुढे होत असेल तर हा सिम्पटम तुमचा पीसीओडीचा असू शकतो. त्याच्यानंतर आहे की नो पिरियड्स, अगदी 3-3 महिने 4-4 महिने पिरियड्स येत नाहीत, 4 महिन्याने पिरियड येतात, 2 महिन्याने पिरियड येतात, 3 महिन्याने पिरियड्स येतात, 2-3 महिन्याने येतात, असं होत असेल, पिरियड्स येत नसतील तर मग थोडीशी काळजी घेण्याची गरज असते. अप टू कधीपर्यंत, जवळपास एक 40 ते 45 वयापर्यंत आपले पिरियड्स आपल्याला व्यवस्थितपणे रेग्युलरली आले पाहिजेत. ओके. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी नंतर तुमच्यामध्ये थोडेसे हळूहळू चेंजेस जाणवू शकतात त्या पिरियडमध्ये, बट टाइम पिरियड तर तोच असला पाहिजे, टाइम स्लॉट तर तोच असला पाहिजे. मे बी तुमचं ब्लिडिंग हळूहळू कमी होत असेल, बट तो जो टाइम आहे तो टाइम फिक्स असला पाहिजे. 28 दिवस तर 28व्या दिवशीच तुमचे ते पिरियड आले पाहिजेत. बट कुठेतरी ते पिरियड्स व्यवस्थितपणे येत नाहीये, तर पिरियडमध्ये इकडे तिकडे होतंय, टाइम चेंज होत असेल, तर ते तुमचं मेजर लक्षण असू शकतं पीसीओडीचं. त्याच्यानंतर आहे की नो प्रेग्नेन्सी, इनफर्टिलिटी जाणवतीये. आता प्रेग्नेन्सीसाठी खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. एक कॉमनली फर्टिलिटी कधी होते की जेव्हा 14वा दिवस असतो आपल्या, पिरियड आज आले तर आजपासून जो 14वा दिवस असतो त्या दिवशी आपलं काय होतं, ओव्हरी मधून काय होतं, एक रिलीज होत असतं आणि त्या रिलीज झाल्यानंतर जर 14व्या दिवशी कॉन्टॅक्ट आला तर तिथे तुमचं युनियन होतं आणि तिथे प्रेग्नेन्सी आपली होत असते. जर याच्यामध्ये जर युनियन होत नसेल, मागे पुढे युनियन होत असेल, तर तुमची प्रेग्नेन्सी न राहणं हे वेगळं रिझन. बट इनफर्टिलिटी आहे की तुमचं त्या ह्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये युनियन होऊन सुद्धा जर प्रेग्नेन्सी राहत नसेल, इनफर्टिलिटी असेल, कारण हे सिस्ट जर तयार झालेले असतील, हे एक जर चांगल्या क्वालिटीची नसतील, तर तिथे फर्टिलिटी होत नाही किंवा तिथे एक फर्टाईल होत नाही आणि मग ते एक काय होतं, शरीरातून बाहेर निघून जातं आणि तिथे प्रेग्नेन्सी गर्भधारणा होत नाही थोडक्यात. तर प्रेग्नेन्सी राहत नसेल, इनफर्टिलिटी असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं पीसीओडीचं सिम्पटम असू शकतो किंवा पीसीओडी तिथे तुमचा असू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की पिरियड्स असतील किंवा नसतील, जनरली काय होतं, भरपूर सारे बॅक पेन आहे, भरपूर सारे क्रॅम्प्स आहेत, पोटामध्ये क्रॅम्प्स येत आहेत, शरीरामध्ये क्रॅम्प्स जाणवत आहेत, बॅक पेन भरपूर होत आहे, स्पेसिफिकली लोअर बॅक मध्ये तुमच्या पेन जास्त जाणवत असेल, ड्युरिंग पिरियड मोस्टली हे जास्त जाणवत असेल, तर ते सिम्पटम तुमचं असू शकतं पीसीओडीचं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की एक्सेस वेट, शरीराचं वेट अतिरिक्त वाढलेलं असतं. एक जनरल बीएमआय असतो आपलं, फॉर एक्झाम्पल तुमची हाईट जर 5 असेल ना, तर तुमचं वजन एक 52-53 किलो वजन तुम्हाला तुमचं सफिशियंट असतं. बट ह्या 52-53 किलोच्या पेक्षा तुमचं वजन खूप जास्त हेवी झालंय, तुमची चेस्ट हेवी झाली आहे, तुमचे कुठेतरी ते युटेरस खूप जास्त मोठं दिसते, ओटीपोटाचा भाग जास्त मोठा दिसतोय, मांड्यांवरती कुठेतरी फॅट जास्त जमा झालं, तर हे सुद्धा लक्षण असतं. एक्सेस वेट असेल, अत्याधिक वजन असेल, तर ते सुद्धा तुमचा एक सिम्पटम असू शकतो पीसीओडीचा. त्याच्यानंतरचा आहे की हेअर ग्रोथ, सगळ्यात मोठा सिम्पटम असतो की चीनवरती तुमच्या हेअर ग्रोथ दिसते का. जशी जेंट्स मध्ये जे काळे डार्क काळे केस असतात दाढीचे, तसे केस तुम्हाला तुमच्या चीनवर किंवा या भागामध्ये थोडेसे दिसतात का. तर हे सगळ्यात मेजर लक्षण असतं, कारण अँड्रोजन हार्मोन जे आहे, जे पुरुषीय हार्मोन आहे, हे अँड्रोजन हार्मोन जर तुमच्या शरीरामध्ये वाढलं तर पुरुषांप्रमाणे दाढीचे केस असतात, इथे थोडे केस जाणवतात किंवा चेस्टवरती सुद्धा तुम्हाला ते डार्क काळे केस जाणवायला सुरुवात होतात. तर हे सुद्धा लक्षण असू शकतं तुमच्यामध्ये शरीरामध्ये पीसीओडी किंवा पीसीओएस थोडासा क्रिएट झालाय किंवा निर्माण झालाय. त्याच्यानंतर आहे की पिंपल्स, मोस्टली या भागामध्ये जास्त पिंपल्स जाणवतात, गालांवरही काही वेळा जाणवतात, काही वेळा कपाळावरही जाणवतात, बट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप सारे पिंपल्स जाणवत आहेत,
काही वेळा ते दुखरे पिंपल्स सुद्धा असतात, काही वेळा ते पसी पिंपल्स सुद्धा असतात. मग असे पिंपल्स तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जाणवतात का? ते कंटिन्यू तुमच्या शरीरामध्ये असतात का? जेव्हा तुमची पिरियड येणार असेल त्याच्या अगोदर हे पिंपल्स तुम्हाला जाणवतात का? किंवा पिरियड झाल्यानंतर तुम्हाला ते पिंपल्स जाणवतात का? किंवा ओव्हरऑल तुमच्या शरीरावरती चेहऱ्यावरती कायम महिनाभरही ते पिंपल्स असतात? तर असे पिंपल्स तुमच्या मोस्टली या भागामध्ये जर जास्त असतील तर ते सिम्पटम असू शकतो तुमच्या शरीरामध्ये पीसीओडी आहे किंवा पीसीओडी तुमच्यामध्ये आहे म्हणून. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की हेअरफॉल जास्त जाणवतो पीसीओडी असेल तर, कारण हार्मोनल इम्बॅलन्स आहे. त्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम पहिला हार्मोन्सवर जास्त होत असतो. हार्मोन्सवर जास्त परिणाम झाल्यामुळे केस आपले हळूहळू काय होतात, गळायला सुरुवात होते. मग तुमच्यामध्ये हेअरफॉल जास्त जाणवतो का? केस म्हणजे एक 50-60 केस रोज गळणं हे नॉर्मल आहे, बट त्या 50-60 पेक्षा जर जास्त असतील, कुठेतरी 100-150 केस गळत असतील रोज, तर त्याला आपण काय बोलतो, हेअरफॉल बोलतो. 50-60 केस गळतात त्याला हेअरफॉल नाही बोलायचं. पण त्याच्यापेक्षा जास्त जर जात असतील तर त्याला आपण काय बोलतो, हेअरफॉल बोलतो. हेअर थिनिंग जाणवतं, हेअर कमी झालेत असं जाणवत असेल तर ते सुद्धा तुमचा सिम्पटम असू शकतो पीसीओडीचा. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे की ज्यांच्यामध्ये पीसीओडी असते, दिवसभर तुमच्यामध्ये आळस प्रचंड असतो. म्हणजे सतत झोप येणं, सतत एक एन्झायटी असणं, सतत एक डिप्रेशन असणं, सतत स्ट्रेस राहणं, सतत झोप येणं, कुठलंही काम करू न वाटणं, एक सतत आळस शरीरामध्ये असेल तर ते सुद्धा तुमचा काय असणार आहे, सिम्पटम असणार आहे पीसीओडीचा. तर हा एक सिम्पटम असेल. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट असेल की डिप्रेशन असतं, एन्झायटी असतो, स्ट्रेस लेवल वाढलेली असते, हे सुद्धा तुमच्यामध्ये दिसतात. चिडचिडेपणा वाढलेला असतो, कुठेतरी राग द्वेष जास्त वाढलेला असतो, तर हे सुद्धा सिम्पटम असतात पीसीओडीचे. त्याच्यानंतरचं असतं की एनलार्ज युटेरस, तुमचं जे गर्भाशय आहे किंवा युटेरस आहे त्याची कुठेतरी थोडीशी वाढ झालेली आपल्याला दिसते. नॉर्मल शेप जो आहे तो नॉर्मल शेप पेक्षा त्याची वाढ थोडीशी जास्त झालेली दिसते. कारण काय होतं की जेव्हा तुमचं एग त्या बीजांड कोशामधून जेव्हा ओव्हरीमध्ये आलेलं असतं किंवा गर्भाशयामध्ये आलेलं असतं, तेव्हा ते शरीरातून बाहेर न पडल्यामुळे तिथे छोटे छोटे सिस्ट किंवा छोटे छोट्याशा पाण्याच्या बुडबुड्यांसारखे बुडबुडे तयार झालेले असतात. त्यामुळे तुमची युटेरस जे आहे ते युटेरस कुठेतरी थोडंसं असं वाढल्यासारखं दिसतं. ओटीपोटाचा भाग थोडासा मोठा झालेला दिसतो. बऱ्याच जणांचा मला प्रश्न असतो की मॅम ओटीपोटाचाच भाग फक्त जास्त दिसतोय, बट बाकीचा पार्ट माझा नॉर्मल आहे, बट ओटीपोटाचा भाग जरा थोडासा जास्त दिसतोय. तर तिथे हे सिम्पटम तुमचे जे जाणवत असतील, युटेरस तुमचं एनलार्ज झालेलं असेल, मोठं झालेलं असेल, तर ते सुद्धा एक तुमचा सिम्पटम असू शकतो पीसीओडीचा. त्याच्यानंतर आहे की मूड स्विंग्स खूप असतात याच्यामध्ये. तुम्हाला कधीही राग येईल, कधीही तुम्ही नॉर्मल असतील, कधीही तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन तयार होतील, कधीही तुमच्यामध्ये डिप्रेशन क्रिएट करणारे हार्मोन होतील. म्हणजे क्षणार्धात तुमच्यामध्ये मूड स्विंग दिसतात. आता तुम्ही हॅपी आहात, थोड्या वेळामध्ये लगेच तुम्ही डिप्रेस होता, लगेच तुम्ही शांत होता, लगेच एक वेगळ्या मूड स्विंग मध्ये तुम्ही जात असता. मूड स्विंग जर तुमचे जास्त असतील तर ते सुद्धा लक्षण असू शकते पीसीओडीचं. त्याच्यानंतरचा एक मेन पॉइंट म्हणजे खूपदा दिसत नाही बट बऱ्याच वेळा दिसून येते की व्हाईट डिस्चार्ज तुम्हाला जाणवतं का? म्हणजे पिरियड्स येऊन गेल्यानंतर एक 12व्या-13व्या दिवशी 14व्या दिवशी आपलं पूर्णपणे ओव्हरीमध्ये ते व्हाईट डिस्चार्ज होणं नॉर्मल आहे. 14व्या दिवशी तुमच्यामधून जर व्हाईट डिस्चार्ज किंवा व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर ते नॉर्मल आहे. बट 14व्या दिवसाच्या अलीकडे आणि 14व्या दिवसाच्या पलीकडे जर कंटिन्यू तुमच्यामध्ये व्हाईट डिस्चार्ज होत असेल, कंटिन्यू शरीरामधून तो व्हाईट डिस्चार्ज होत असेल, तर थोडीशी काळजी घेण्याची गरज असते. कारण ते सुद्धा लक्षण आहे तुमच्या पीसीओडीचं असू शकतं. आणि त्याच्यानंतर अजून एक रिझन किंवा अजून एक सिम्पटम आपल्यामध्ये दिसतो की बऱ्याच वेळा पॅचेस शरीरावर दिसायला लागतात. म्हणजे चेहऱ्यावर ब्लॅक पॅचेस दिसतात, मानेवर ब्लॅक पॅचेस तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात, मानेच्या भोवती काळे डाग दिसतात, चेहऱ्यावर काळे डाग दिसत असतात. असे वेगवेगळे पॅचेस, कपाळावर थोडेसे पॅचेस दिसायला लागतात, या भागामध्ये काळवंडल्यासारखा एरिया दिसतो. तर असे पॅचेस जर दिसत असतील तर हे सुद्धा तुमचा सिम्पटम असू शकतो पीसीओडीचं. तर हे मेजर सिम्पटम आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून याच्यापेक्षा जास्त सिम्पटम नाही दिसत, बट हे सिम्पटम जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये दिसत असतील, हे सगळी लक्षणं जर आपल्याला मध्ये दिसत असतील, तर हे लक्षणं सगळी पीसीओडीची असू शकतात. म्हणजे एकच लक्षण आहे म्हणून त्याला पीसीओडी नाही बोलायचं, बट याच्यापैकी जर 2-3 दिसत आहेत, याच्यापैकी जर 4-5 सिम्पटम तुम्हाला दिसत आहेत, मग हे लक्षण तुमचं नक्की पीसीओडीचं असू शकतं. ओके, काहींनी बऱ्याच जणांनी ते डायग्नोज सुद्धा केलेलं असेल, बऱ्याच जणांनी ते पाहिलेले सुद्धा असेल की ओव्हरीज मध्ये काय होतं, पीसीओडी आहे, त्याच्यातून कुठेतरी सिस्ट तयार झाले, तर कुठेतरी फायब्रॉइड तयार झालेले आहेत, कुठेतरी चॉकलेट सिस्ट तयार झालेल्या आहेत. तर याच्यावरती योगाभ्यास आता ही लक्षणं झाली. आता
याच्यानंतर आपण याच्यावर ते काम काय करणार आहोत या पूर्ण वर्गामध्ये. मोस्टली मी तुम्हाला सजेस्ट करेल की 3 महिने हा कोर्स कंटिन्यू करा. 3 महिन्यामध्ये तुमचा पीसीओडी अप टू 100% तो कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. पण फक्त सातत्य ठेवणं आणि जे सांगते ते फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी पहिल्या महिन्याभरामध्ये ज्यांना पिरियड्स इरेग्युलर आहेत, पहिल्या महिन्यानंतर तुमचे पिरियड्स रेग्युलर होतील, दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचे सगळे सिम्पटम हळूहळू कमी होतील आणि तिसऱ्या महिन्यामध्ये हळूहळू तो रिकव्हरी सुद्धा होईल. म्हणजे फक्त पीसीओडी असेल पण त्याच्यामध्ये सिस्ट झाले, त्याच्यामध्ये फायब्रॉइड झाले, फायब्रॉइड असतील, सिस्ट असतील तर मग थोडंसं वेळ जास्त लागू शकतो. बट फक्त पीसीओडी आहे, फक्त हार्मोनल चेंज झालाय तर 3 महिन्यामध्ये तो इझिली रिकव्हरेबल असतो. त्यामुळे थोडंसं मनापासून केलं, 3 महिने डेडिकेटेडली स्वतःला वेळ दिला तर हा नक्की रिकव्हर होतो. कारण हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, हा काय आपल्याला जन्मापासून आलेला नाहीये. जन्मापासून सुद्धा येऊ शकतो, हेरिडिटरी सुद्धा असू शकतो. आईला जर तुमच्यामध्ये हे सिम्पटम असतील तर ते मुलीमध्ये जन्मजात येतात सुद्धा काही वेळा, मग तो सुद्धा एक तुमच्यामध्ये सिम्पटम असू शकतो. बट पीसीओडी रिकव्हर होऊ शकतो, फक्त डेडिकेटेडली करणं जास्त गरजेचं आहे. तर हे झालं पीसीओडीच्या लक्षणांबद्दल. याच्यानंतर की आपण या वर्गामध्ये काय काय घेणार आहोत, कशामुळे होतो पीसीओडी, लक्षणं समजली. आता याच्या मागचं कारण काय आहे, पहिलं कारण काय असू शकेल बरं कारण, थोडेसे ऍक्टिव्ह राहा बरं, यूज युअर चॅट बॉक्स. रिझन काय असू शकतात, आपल्या शरीरामध्ये बदल होत आहेत, मग ते कशामुळे होत आहेत आपल्याला माहिती असलं पाहिजे. चल चॅटबॉक्स मध्ये कळवायचंय काय रिझन असू शकतात. स्ट्रेस, ओके, झोप, ओके, लाईफस्टाईल, स्ट्रेस, ग्रेट ग्रेट ग्रेट, येस, सिटिंग जॉब, ओके, जंक फूड, अनहेल्दी खाणं, ताण जास्त आहे, लाईफस्टाईल आहे, लाईफस्टाईल स्ट्रेस आहे, ओके, रॉंग फूड आहे, इनक्रीज रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, सेडेंटरी लाईफस्टाईल, ओके, ओव्हरवेट, ओके, पुअर डाएट, ओके, सेडेंटरी लाईफस्टाईल, हार्मोनल इम्बॅलन्स. सगळं आपल्याला माहिती असतं पण आपण याच्यावर काम करत नाही. सगळं माहिती आहे, कसं बरं होणार आहे ते पण माहिती आहे, कशामुळे वाढतंय ते सुद्धा माहिती आहे, कसं कमी करायचं हे सुद्धा माहिती आहे. पण फक्त काय आहे की आपण त्याच्यावरती काम करत नाही, कारण आपल्याला तेवढी त्याच्याबद्दल एक आपुलकी नाहीये किंवा आपल्या शरीराबद्दल आपण जास्त काळजी घेत नाही. त्यामुळे थोडंसं की शरीराची काळजी घेणं हे आपलं फर्स्ट कर्तव्य असलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं येस, थँक्यू सो मच. सगळे हेच रिझन आहे तुमचं पीसीओडी वाढण्यामध्ये. सगळ्यात पहिला महत्वाचा असतो स्ट्रेस हार्मोन शरीरामध्ये वाढतात, कॉर्टिसॉल हार्मोन वाढले तुमचे, सगळे हार्मोन्स तुमचे गडबडतात, सगळी एंडोक्राईन सिस्टीम तुमची बिघडली जाते आणि एंडोक्राईन सिस्टीम बिघडल्यावर सगळे हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि तुमचा पहिला हार्मोन बिघडतो तो इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल आणि त्यानंतर असेल थायरॉइड असेल. हे सगळे सिम्पटम पहिले स्ट्रेसमुळे वाढलेले असतात. त्याच्यानंतरचा दुसरा असेल की लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईल सध्या ऑब्झर्व करा, आपण कधी झोपतो, कधी उठतो, कधी खातो, कधी काय करतो, हे सगळं मॅटर करतं. आपण झोपतोय 12 वाजता, उठतोय परत सकाळी 5 वाजता, आपण झोपतोय रात्री 1 वाजता, उठतोय दुपारी 12 वाजता, असं जर असेल तर मग ते थोडंसं शरीरामध्ये इम्बॅलन्स झालेलं आहे आणि लाईफस्टाईल बिघडल्यामुळे हा डिसीज आपल्यामुळे आलेला आहे. त्याच्यानंतर आहे हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स लाईफस्टाईलमुळेच आलेला असतो, तुमच्या खाण्यातून आलेला असतो, तुमच्या वागण्यातून आलेला असतो, तुमच्या राहणीमानातून आलेला असतो. आणि त्याच्यानंतर आहे हेरिडेटरी सुद्धा काही वेळा असू शकतो, काही वेळा तो तुमच्या जन्मजात आईकडून सुद्धा आलेला असतो. सो हे सगळे रिझन आहेत आणि या सगळ्या रिझनवरच आपल्याला काय करायचं या वर्गामध्ये काम करायचं आहे. सो या वर्गामध्ये आपण काय काय घेणार आहोत. सो हे सगळे लक्षणं झाले माहिती, कारण माहिती झाली, मग आता करायचंय काय आपल्याला. सो पहिलं आहे की एक्सरसाइज करणं मस्ट आहे, कारण एक्सरसाइज केल्यानंतर योगाभ्यास मोस्टली, कारण योगाभ्यास मी का सांगते, जिम मी का सजेस्ट करत नाही, कारण जिम मध्ये तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष देत नाही, तुमच्या प्राणाकडे लक्ष देत नाही, तुमच्या शरीराकडे लक्ष देत नाही, जस्ट घाम कसा येईल, मी पळेल किती, माझ्या किती कॅलरीज बर्न होतील याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असतं. बट योगाभ्यास याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. योगाभ्यास तुम्हाला प्राण, श्वास या सगळ्यांबद्दल, स्वतःचे अवयव, स्वतःचे पार्ट्स याच्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत असतो. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे पहिल्याला लक्ष द्यायचंय, पहिली प्रायोरिटी असणार आहे की रोज 1 तास आपल्या शरीरासाठी द्यायचाच आहे. सो या वर्गामध्ये आपण काय करणार आहोत, 1 तासाचं एक्सरसाइज तुमचं असेलच, 1 ते 1.25 तासाचं वर्कआउट डेली असेलच, ज्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला बॅचेस आता माहिती येतं. आपण 3 बॅचेस घेत असतो, सकाळी 5:30, सकाळी 7 आणि संध्याकाळी 5:30, अशा 3 बॅचेस आहेत. या तिन्ही बॅचेस मध्ये तुम्ही कोणतीही बॅच योगाभ्यासाची करू शकतात, ज्याच्यामध्ये पीसीओडीची बरीच आसनं आपण घेत असतो आणि बाकीची जी आसनं आहेत टाइम टेबल मी तुम्हाला फक्त नंतर सांगते थोड्या वेळामध्ये. ओके, सो पहिला आहे की योगाभ्यास करायचा आहे.
त्याच्यामध्ये आसनं मस्ट आहेत, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार मस्ट आहेत. काही पीसीओडीची खूप जास्त इफेक्टिव्ह आसनं असतात, ती आसनं आपण या वर्गामध्ये घेणार आहोत. मग ती स्पेसिफिकली तुमच्या ओटी पोटाशी कनेक्टेड असतात, तुमच्या पोटाशी कनेक्टेड असतात. त्यामुळे ती आसनं जी पीसीओडी साठी महत्वाची आहेत, अशी बरीचशी आसनं आहेत जी आसनं आपण या वर्गामध्ये घेणार आहोत. त्याच्यासाठी वेगळे स्पेसिफिक सेशन असणार आहेत. ओके, सो त्याच्यानंतर मोस्ट इफेक्टिव्ह आहे प्राणायाम. पीसीओडी मध्ये फक्त एक्सरसाइज करून तो कधीही कमी होत नाही. तुमच्या प्राणावर, तुमच्या श्वासावर लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. मग पीसीओडी साठी कोणते महत्वाचे प्राणायाम आहेत, तर ते सगळे प्राणायाम आपण या वर्गामध्ये घेणार आहोत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत जे स्पेसिफिकली तुमच्या पीसीओडी डिरेक्टली इनडायरेक्टली काम करत असतात. तर ते प्राणायाम आपण या वर्गामध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे फक्त हातांच्याच मुद्रा असतात असं नाही, पूर्ण शरीराच्या सुद्धा मुद्रा असतात. मग त्या शरीराच्या कोणत्या मुद्रा आहेत पीसीओडी वरती काम करणारे? हाताच्या काही मुद्रा आहेत, जनरली ही जर पाहिली तर योनी मुद्रा असते. ती योनी मुद्रा सुद्धा आपल्याला काय करते, तर आपल्या गायनेकोलॉजिकल जे पार्ट आहेत त्याच्यावरती काम करत असते. योनी भागावरती आपल्या ती काम करत असते. पण मुद्रा 2 मिनिटं टिकवली म्हणून त्याचा इफेक्ट मिळेल असं नाही. थोडेसे 5 मिनिट टिकवून ठेवा. मेडिटेशन करताना ती मुद्रा घेऊन बसा तुम्ही. 5-10 मिनिट त्या पार्टकडे, त्या अवयवाकडे लक्ष द्या. तुमचं पीसीओडी हळूहळू रिकवर होतो. म्हणजे अगदी तुम्हाला खोटं वाटेल, बट अगदी कॅन्सर सारखे डिसीजेस जे आहेत ना, ते सुद्धा मेडिटेशनने कमी झालेले आहेत. आणि तुम्ही जर थोडंसं लोणावळ्याचं जो कैवल्य धाम आहे यांचे जर थोडेसे रिसर्च वगैरे वाचले ना तुम्ही, तर तुम्हाला समजेल की अगदी अवघडातला अवघड आजार सुद्धा शरीर आपलं क्युअर करू शकतं. फक्त आपली इच्छाशक्ती जास्त असली पाहिजे, आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी असली पाहिजे की नाही, मला रिव्हर्स करायचाच आहे. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की सॉरी की सगळे जे विकार आहेत ते विकार आपण इझिली रिकवर करू शकतो. फक्त आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या, आपल्या शरीराकडे लक्ष द्या, स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवा, त्याने सगळे विकार कमी व्हायला मदत होत असते. तर या वर्गामध्ये आपण काही मुद्रा, काही शरीराच्या मुद्रा आहेत, काही हातांच्या मुद्रा आहेत, त्या मुद्रा कशा इफेक्टिव्ह आहेत, कशा पीसीओडी साठी मदत करतात, त्या मुद्रा आपण या वर्गामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यानंतर काही शुद्धी क्रिया आपण या वर्गामध्ये ऍड केलेल्या आहेत. तुमचा संपूर्ण जो योनी प्रदेश आहे किंवा संपूर्ण तुमचा जो गायनेकोलॉजिकल हेल्थ आहे ती सुधारण्यासाठी काही शुद्धी क्रिया योगामध्ये आहेत. त्या शुद्धी क्रिया सुद्धा आपण या वर्गामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही मेडिटेशन सुद्धा आपण या वर्गामध्ये ऍड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली चक्र मेडिटेशन आपण घेणार आहोत. कारण आपलं शरीर जर पाहिलं तर हे चक्र बऱ्याच जणांना माहिती नसतात. मग ते चक्र मेडिटेशन कसं असेल, ते चक्र कोणते आहेत, ते कसे काम करतात, किंवा काही वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत, ते मेडिटेशन सुद्धा आपण या वर्गामध्ये करणार आहोत. कारण मेडिटेशनने तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे, आणि स्ट्रेस कमी झाले तुमचे हार्मोन बॅलन्स होणार आहेत, हार्मोन बॅलन्स झाले तुमचा पीसीओडी रिकवर होणार आहे. म्हणून आपल्याला फक्त आसनांमध्ये इंटरेस्ट असतो, आपल्याला फक्त सूर्यनमस्कारामध्ये इंटरेस्ट असतो, तर असं नाहीये. प्राणायाम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, मुद्रा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत, मेडिटेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला किती शांत करतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या वर्गामध्ये आपण मेडिटेशन सुद्धा ऍड केलेलं आहे. मेडिटेशनचे वेगळे सेशन सुद्धा या वर्गामध्ये असतील. त्याच्यानंतर आहे मोस्टली याच्यामध्ये आपल्याला डाएट प्लॅन. पीसीओडी साठी कोणता डाएट प्लॅन, कोणती गोष्टी महत्वाच्या आहेत, वर्ज्य आहार कोणता आहे, उपयुक्त आहार कोणता आहे, हे सगळे या वर्गामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि ते स्ट्रिक्टली थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून एकदा तुम्ही इकडे तिकडे होताय चालेल, पण जर तुम्ही 3 महिने जर स्वतःला व्यवस्थितपणे दिले ना, जुन्यातला जुना आजार तुमचा सगळा निघून जाईल. त्यामुळे डाएट प्लॅन याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. डाएट प्लॅन म्हणजे हे खा, ते खा, यावेळी हे खा, त्यावेळी ते खा, बट असं नाही. बट पीसीओडी साठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुमच्या खाण्यामध्ये आल्या पाहिजेत. पीसीओडी साठी कुठल्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या जे तुमच्या खाण्यामधून कंपल्सरी गेल्याच पाहिजेत. तर असं जे काही आहे तो डाएट प्लॅन तुम्हाला या वर्गामध्ये ऍड केला जाईल किंवा तुम्हाला दिला जातील. त्याच्यानंतरचं पुढचं आहे की योग निद्रा आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. कारण योग निद्रा सेम मेडिटेशन सारखं काम करते. योग निद्रा तुमचं शरीर रिलॅक्स करण्यासाठी मदत करते. शरीरामध्ये जे कॉर्टिसॉल हार्मोन आहे ते कॉर्टिसॉल हार्मोन डिक्रीज करते. डोपामाइन हार्मोन आहे, ऑक्सिटोसिन हार्मोन आहे, ते हार्मोन काय होतात, वाढायला सुरुवात होते, जेणेकरून तुमच्या शरीरातला सगळा ताण तणाव, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, ते सगळं कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे योग निद्रा आपण या वर्गामध्ये ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर लाईफस्टाईलवर आपण जास्त भर देणार आहोत. इव्हन पर्सनली तुम्हाला पूर्ण 30 दिवसामध्ये पर्सनली माझा एक तरी कॉल येणारच आहे की ज्याच्यामध्ये तुमचं काय चाललंय, कसं चाललंय हे मला समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण कोणाच्या तरी अंडर गायडन्स खाली काम करत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी मनापासून नाही
फॉलो केलं जातं आणि जेवढं तुम्ही मनापासून फॉलो करणार आहात तेवढं तुमचं जास्त रिझल्ट किंवा जास्त तुमचा लवकर रिकवर होण्यासाठी मदत होणार आहे तो पीसीओडी. त्यामुळे थोडंसं की जीवनशैली तुमची मला समजून घ्यावीच लागेल. त्याच्या थ्रू मी तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं, कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे. काही नाईट ड्युटी करतात, काही डेला काम करत असतात. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कोणत्या गोष्टी सुटेबल आहेत त्या सजेस्ट करणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला या वर्गामध्ये तुमच्या लाईफस्टाईल बद्दल थोडंसं गाईड केलं जाईल. त्यानुसार तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करू शकतात. त्याच्यानंतर काही घरगुती उपाय सुद्धा आहेत. घरातल्या काही वस्तू आहेत ज्या तुमच्या स्पेसिफिकली पीसीओडी साठी खूप जास्त इफेक्टिव्ह असतात. मग त्या कोणत्या आहेत, घरगुती उपचार कोणते आहेत, निसर्गोपचार कोणते आहेत, काही नैसर्गिक दुसरे उपचार सुद्धा आहेत जे या वर्गामध्ये तुम्हाला सांगितले जातील. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे निसर्गोपचार सुद्धा सांगितले जातील, काही घरगुती उपचार सुद्धा सांगितले जातील जे सोपे असतात. अगदी अवघड बाजारातून काहीतरी घेऊन या असं काहीच नाहीये. तुमच्या घरामध्ये जे असतं त्याच्यावरतीच आपण फोकस करणार आहोत, त्याच्यामध्येच आपण काम करणार आहोत. तर काही निसर्गोपचार आहेत, काही घरगुती उपचार आहेत जे तुम्हाला सांगितले जातील. वर्ज्य आहार, उपयुक्त आहार याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि हे सगळं तुमच्या बरोबर करून घेतलं जाईल लिटरली. तर हे सगळं आहे की या वर्गामध्ये आपण घेणार आहोत. सो मोस्ट ऑफ आसनं असतील, सूर्यनमस्कार असतील, प्राणायाम असेल, मुद्रा असेल, शुद्धिक्रिया असतील, मेडिटेशन असेल, डाएट प्लॅन असेल, त्याच्यानंतर काही नॅचरल रेमेडीज असणार आहेत ज्या तुम्हाला पीसीओडी पीसीओएस रिकव्हर करायला मदत करणार आहेत. आणि बाकीचं बरंच काही काही आपण या वर्गामध्ये हळूहळू शिकत जाणार आहे. म्हणजे अगदी तो पीसीओडी पासून इन्फर्टिलिटी पर्यंत असेल, पीसीओडी पासून हार्मोनल इम्बॅलन्स पासून अगदी तुमच्या चॉकलेट सिस्ट पर्यंतचा सगळा जो पार्ट असेल ना तो सगळा पार्ट याच्यामध्ये कव्हर केला जाईल. फक्त की सिस्ट जर असतील किंवा चॉकलेट सीज जर झालेले असतील तर त्याला थोडासा रिकवर व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. पण तुमच्यामध्ये फक्त हार्मोनल इम्बॅलन्स आहे, पीसीओडी आहे, सिस्ट दिसत आहेत, अगदी बलून सिस्ट असतील किंवा वॉटर सिस्ट असतील तर ते इझिली रिकव्हरेबल असतात. अगदी 1-2 महिन्यामध्ये ते कमी सुद्धा होऊन जातात. तर हे सगळं आपण या वर्गामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, सो हे झालं जस्ट अबाउट द पीसीओडी म्हणजे काय, पीसीओडीची लक्षणं काय आहेत, कशामुळे होतो, काय घेणार आहोत वर्गामध्ये. येस, फायब्रॉइड सुद्धा त्याच्यामध्येच येतात. फायब्रॉइड मधली स्टेज आहे, त्याच्यानंतरची पुढची स्टेज आपली सिस्ट असणार आहे. तर वर्ग कसा असणार आहे. ओके, आता जी योगाची बॅच असेल ती आपली सेम असणार आहे. सकाळी 5:30 असेल, सकाळी 7 असेल आणि दुपारी 5:30 असेल. तीनही बॅचेस मध्ये तुम्ही कोणत्याही बॅच मध्ये योगाभ्यास करू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसामध्ये 9 ते 10 मध्ये एक वेगळे सेशन याच्यामध्ये घेतले जातील. ओके, त्या सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जाईल, कारण प्रत्येकाला 9 ते 10 मध्ये टाइम जमेलच असं नाहीये. त्यामुळे 9 ते 10 मध्ये एक वेगळं सेशन तुमचं गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसामध्ये असेल. आणि या सेशन मधलं जे काही असेल ते सगळं मी तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार आहे. डेली प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, डेली योगाभ्यास करायचा आहे, तो तुम्ही 5:30, 7 आणि दुपारी 5:30 या 3 बॅचेस मध्ये कधीही करू शकता तुमच्या टाइम कन्व्हिनियंट नुसार. आणि जे 3 सेशन आहेत आपले गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारचे 9 ते 10 मधले, हे सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड दिलं जाईल. माझ्या बरोबर केलं कधीही बेस्ट असेल, बट तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला जमत नाहीये माझ्या बरोबर करणं, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जाईल. ते रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या वेळेनुसार करून घेऊ शकता. ओके, आणि आठवड्यातून मोस्टली संडेला सुद्धा एक स्पेसिफिक सेशन असेल. संडेचं सेशन 7 ते 8 मध्ये किंवा 7:30 ते 8, 8:30 अशा दरम्यान असेल. त्याबद्दल मी तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट करेलच, बट मोस्टली संडेला ऑफ असेल. बट सोमवार ते शनिवार असं आपलं पूर्ण सेशन असणार आहे. तर योगाभ्यास तुम्हाला डेली करायचाच आहे आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवारचे सेशन सुद्धा करायचे आहेत. बट त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त की नाही जमलं त्यावेळी करणं तर त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके, या क्लासची फीज सेम 550 रुपये असणार आहे. याच्यामध्ये मी काही जास्त वाढवलेले नाहीये, त्यामुळे 550 रुपये फीज असेल. फक्त मला अपडेट करा की तुम्हाला कोणता वर्ग करायचा आहे, कारण पीसीओडीचा वर्ग मी थोडा वेगळा ठेवणार आहे आणि रेग्युलर जी आपली योगाची बॅच असते ती रेग्युलर योगाची बॅच फक्त वेगळी ठेवणार आहे. त्यामुळे थोडंसं मला जेव्हा तुम्ही पेमेंट वगैरे केलं तर मला अपडेट करा की पीसीओडी मध्ये ऍड करायचंय की तुम्हाला रेग्युलरच्या बॅच मध्ये ऍड करायचंय, कारण पीसीओडी मध्ये थोडेसे वेगळे सेशन आपले असणार आहेत. ते सेशन मी तुम्हाला डे बाय डे त्या ग्रुपमध्ये त्या स्पेसिफिकली व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला दररोज अपडेट करणार आहे. बट हे सगळं झालं क्लासेस बद्दल, पीसीओडी बद्दल, पीसीओएस बद्दल. बट इथून तो चेंज करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण इथला जर ब्लॉक निघाला तर सगळे ब्लॉक शरीरातले निघत असतात. त्यामुळे पहिला हा जो ब्लॉक आहे ना तो काढा की मला पीसीओडी झालीये म्हणून मला गर्भधारणा होत नाहीये किंवा मला काहीच होणार नाहीये, माझ्यामध्ये आळस राहिलं, मी काही करू शकेल की नाही करू शकेल. तर हे सगळं कधी येतं जेव्हा आपल्या इथे खूप जास्त ब्लॉकेजेस असतात. इथले ब्लॉकेजेस बाकीच्या शरीराच्या ब्लॉकेजेस पेक्षा
त्याच्यापेक्षा खूप जास्त अवघड असतात. आणि त्यामुळे थोडंसं की आज एक नवीन वर्ष झालंय, आपल्याला एक नवीन संधी सुद्धा आहे, काहीतरी नवीन करण्याची आपल्यामध्ये इच्छा आहे. कारण इथेपर्यंत आलेत म्हणजे काहीतरी नक्की आपला एवढा सगळा मौल्यवान वेळ घेऊन आपण इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर कुठेतरी शरीरामध्ये बदल करायचा आहे, कुठेतरी मनामध्ये बदल करायचा आहे, स्वतःमध्ये चेंजेस हवेत, म्हणून आपण इथेपर्यंत आलेलो आहोत. सो नक्की हे चेंजेस होतील, फक्त आणि फक्त गरज असते मनापासून ठरवण्याची. सो वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे, आजच ठरवा की मला या वर्षामध्ये काय करायचंय. नवीन वर्षाचे काहीतरी रिझॉल्युशन तयार करून ठेवा की नाही, मला या वर्षामध्ये हे करायचं आहे. आतापर्यंत वय गेलं आपलं असंच, आणि इथून पुढेही जर काही ठरवलं नाही तर ते असंच जाऊ शकतं. कुठली गोष्ट मॅनिफेस्ट केल्याशिवाय होत नाही. जेवढं तुम्ही मॅनिफेस्ट तुमचं जास्त असणार आहे, जेवढी तुमची विचार क्षमता जास्त असणार आहे, तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये होत असतात. आणि हे मी खूप वर्षांपासून, खूप दिवसांपासून ऑब्झर्व करतेय. म्हणजे मी ब्रह्ममुहूर्त, बऱ्याच जणांना माहिती असेल की ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठून जी कोणती तुम्ही इच्छा व्यक्त करता, ते सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत असतात. आता बऱ्याच जणांना नाही जमत, बट ही एक विचारांमध्ये क्लिअरिटी असेल, विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी असेल, तर सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत असतात, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. बट आपण जर सतत विचार केला नाही, पीसीओडी आहेच, पीसीओडी आहे, वजन वाढते त्यामुळे, मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर नाही येतं, इन्फर्टिलिटी आहे, हे सतत जर डोक्यामध्ये राहत असेल ना, तर शरीर सुद्धा आपलं तेच ऐकत असतं किंवा सतत तेच करत असतं. कारण आपले जीन हे आपण जे त्यांना विचार देतो, आपण जे विचार करतो त्याचप्रमाणे ते ऍक्ट करत असतात. मग याच्या विरुद्ध जर तुम्ही थोडासा विचार केला की नाही, पीसीओडी आहे बट तुम्ही रिकवर करू शकते, मी माझ्या शरीरावर थोडंसं काम केलं तर तो रिकवर होणार आहे, माझं वजन कमी होणार आहे, माझे मेन्स्ट्रुएशन व्यवस्थित होणार आहे, माझे पिरियड्स रेग्युलर होणार आहेत, आणि पीसीओडी माझा रिकवर होणार आहे. हा पॉझिटिव्हिटी जर स्वतःमध्ये बदलली ना, स्वतःमध्ये रोज हे जर स्वतःला सांगितलं ना की नाही, मी कमी करणार आहेच आणि कमी होणार आहे, तर नक्की होत असतं. फक्त गोष्टी करताना त्या पॉझिटिव्हिटी किती घेतो आपण, हे जास्त गरजेचं असतं. त्यामुळे हे सेशन करताना मी तुम्हाला फक्त की एक्सरसाइज, फिजिकल वर्कआउट पेक्षा इनर वर्कआउट करणं हे जास्त महत्वाचं आहे तुमच्यासाठी. कारण हार्मोन्स हे तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीवर तर डिपेंड असतातच, बट तुमचे विचार हे त्याच्यावर जास्त काम करत असतात. ऑब्झर्व करा थोडंसं स्वतःला की रात्री झोपताना तुम्ही जर दिवसाभरामध्ये खूप मोबाईल यूज करत असतील ना, रात्री तुम्हाला झोप कधीच शांत झोप लागत नाही. त्या झोपेमध्ये सतत सतत काहीतरी डोक्यामध्ये चालू असतं, एक शांत झोप आपली होत नाही, मध्येच जाग येते, चिडचिडपणा वाढलेला असतो, आणि रात्री झोपताना आपण खूप विचार करत करत झोपतो, आणि अननेसेसरी विचार असतो तो. म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, कोणाला तरी धडा शिकवायचा असतो, कोणाचं तरी काहीतरी मनाला लागलेलं असतं, आणि त्याला कसा त्रास देता येईल याच्याबद्दल आपण सतत विचार करत असतो. किंवा लाईफ पार्टनर असेल तर लाईफ पार्टनर याने असंच का केलं, त्याने तसंच का केलं, असे विचार खूप सारे असतात, आणि हे विचार आपल्याला खूप डिस्टर्ब करणारे असतात, आणि या विचारांनी कुठेतरी आपल्या शरीरामध्ये ते हार्मोन चेंज होत असतात. तर हे गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट ही टेम्पररी असते. एखादा समोरचा पर्सन आपल्याला आत्ता तसा बोललाय ना, थोड्या वेळानं ते विसरून जा, कारण ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये परमनंट टिकून राहणारी नाहीये. त्या पर्सनचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहेच, मान्य आहे, बट त्या पर्सन पेक्षा आपलं शरीर आपल्याला जास्त महत्वाचं आहे. मग त्या पर्सनची काळजी घेत ते शरीरामध्ये कुठेतरी ते वेगवेगळ्या डिसऑर्डर्स तयार करत राहायचं, की ते सोडून देऊन पुढे जगायला शिकायचं, हे आपल्यावर डिपेंड असतं. तुम्ही जर सोडून द्यायला शिकलात तर आयुष्य खूप सुंदर आहे, बट जर धरून राहिलं, धरून ठेवलं, तर मग ती एवढी घाण साचून राहते सगळी डोक्यामध्ये, आणि मग ते हळूहळू मग ते दुर्गंधी यायला सुरुवात होते त्याच्यातून. त्यामुळे थोडस विचार करा की गोष्टी आहेत, घडतात, तेवढ्या पुरत्या असतात, नंतर त्या सोडून देणं सुद्धा गरजेचं असतं. धरून ठेवलं तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे, सोडून दिलं तर आपलं शरीर, आपलं निरोगी आयुष्य चांगलं होणार आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टी धरून ठेवायच्या, कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या, हे टोटली आपल्यावर डिपेंड असतं. त्यामुळे स्पेसिफिकली हे कारण का सांगतेय, कारण लेडीजचा हा स्वभाव असतो, मला मान्य आहे, कारण आपण गोष्टी इझिली सोडून देत नाही. कधीतरी आपलं नवऱ्याबरोबर भांडण झालेलं असतं किंवा कोणासोबत तरी भांडण झालेलं असतं, पुढच्या भांडणामध्ये ते मागचं भांडण आपण उकरून काढत असतो, मागच्या भांडणाचं कुठेतरी त्या पुढच्या भांडणामध्ये आपल्या डोक्यामध्ये असतं, म्हणजे आपण सोडून देत नाही त्या गोष्टी. तर थोडस सोडून द्यायला सुद्धा शिका, कारण गोष्टी सोडून दिल्यानं जास्त सोप्या होतात, धरून ठेवल्या तर त्याचा त्रास सुद्धा शरीरामध्ये होतो. कारण आपण आपली सिस्टीमच अशी आहे की आपल्या शरीरामध्ये आपण किती जरी म्हणलं ना की नाही, मी विचार नाही करणार आहे, बट ते विचार आपल्यामध्ये असतातच असतात. त्यामुळे थोडस स्वतःला मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर आहे, त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कोणाला चांगलं नाही वाटत की आपण चांगलं राहावं, चांगलं दिसावं, जरी एज वाढलेलं असेल तरी आपल्याला कोणीतरी संतूर मॉम म्हणावं, सगळ्यांना वाटत असतं ना. बट कधी होतं या सगळ्या गोष्टी, जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी
शरीरासाठी प्रामाणिकपणे करत असतो. मान्य आहे, मला सगळ्यांना वेळ द्यावाच लागतो. एका लेडीजचं आयुष्य कधीच सोपं नसतं. घरातलं पाहायचं असतं, कामाचं पाहायचं असतं आणि स्वतःच्या शरीराकडे सुद्धा त्यातनं लक्ष द्यायचं असतं. स्पेसिफिकली एक असतं की लग्न झाल्यानंतर पहिले 1-2 वर्ष आपण आपल्या शरीरासाठी काळजी घेत असतो, बट तिथून जसं मुलं होतात किंवा घराचं काम मागे लागतं, तसं आपण आपल्या शरीराकडे पूर्णपणे पाहून आपण आपल्या शरीराकडे पाहणं सोडून देत असतो. ऑब्झर्व करा, जर घरी असेल ना 3-3 दिवस आपण केसही विचारत नाही, लिटरली नाही विचारत, फॅक्ट ही अगदी 2-2 दिवस त्या केसांकडे आपण पाहत सुद्धा नाही, लिटरली. बट थोडंसं स्वतःच्या शरीराकडे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला थोडासा वेळ द्या, कारण काय होतं की मेनोपॉजचा पिरियड जसजसा जवळ येतो तसतसं आपल्या शरीरामध्ये परत हार्मोनल चेंजेस होत जातात. पहिल्यांदा हार्मोन चेंज होतात जेव्हा आपल्याला पिरियड येतात तेव्हा हार्मोन चेंज होतात, प्रेग्नन्सीमध्ये परत आपले हार्मोन चेंज होतात, मेनोपॉजमध्ये परत आपले हार्मोन चेंज होतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे सतत हार्मोनल चेंजेस होतच असतात. बट आपण जर आपल्या लाईफस्टाईलकडे थोडंसं लक्ष दिलं, आपण जर आपल्या शरीराकडे थोडंसं लक्ष दिलं, तर हा हार्मोनल चेंज सुद्धा आपल्याला काय होतो, टिकवता येतो किंवा हार्मोनल चेंज सुद्धा आपल्याला थांबवता येतो. त्यामुळे स्वतःला 1 तास प्रामाणिकपणे द्या. बाकीच्या सगळ्यांना वेळ आहे देण्यासाठी. काम करायचंच आहे ते चुकणार नाहीये, फॅमिलीकडे पाहायचंय ते चुकणार नाहीये, बाकीचे नातेवाईक आहेतच, मित्रमैत्रिणी आहेतच, सगळ्यांना वेळ द्यायचाच आहे. बट त्याच्यातून प्रायोरिटी आपलं शरीर असलं पाहिजे. कारण हे शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही सगळ्यांना व्यवस्थितपणे वेळ देऊ शकणार आहात. बट ऑब्झर्व करा, एखाद्या दिवशी जर आजारी पडलं तर कोणी आपलं आजारपण घ्यायला येणार नाहीये. आपल्याला जर थोडंसं देव न करो बट कधी जर आजारी पडलो तर कोणीही आपल्यासाठी तिथे नाहीये. आपला त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो, तो त्रास दुसरं कोणीही सहन करत नाही. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली पहिली प्रायोरिटी असलं पाहिजे. त्या शरीरासाठी रोज 1 तास देणं मस्ट आहे, थोडंसं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, माइंडफुली करण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं जो मोबाईलचा अतिरिक्त वापर आपला सध्या चालू आहे सतत सतत सतत, तर तो थोडासा काय करतो, आपण डिस्टर्ब आहोत, मोबाईल घेतला, काम नाहीये, कंटाळा आलाय, मोबाईल घेतला, काही टाइम वेळ जात नाहीये, मोबाईल घेतला, टीव्ही पाहिली, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे थोडंसं मोबाईल पासून थोडासा एक मोबाईलचा सुद्धा उपवास धरत जा थोड्या वेळासाठी का होईना दिवसाभरामध्ये. जे थोडासा मोबाईलचा उपवास धरला ना तर ते हार्मोन सुद्धा आपले चेंज होतात. कारण तुम्ही पाहता काय त्याच्यावर सुद्धा आपले हार्मोन डिपेंड असतात. तुम्ही जर ऑब्झर्व करा स्वतःला, कधीतरी एखादा जर समोर रोमॅन्टिक सीन असेल तर आपल्या शरीरामध्ये ते चेंजेस आपल्याला जाणवतात. एखादा जर अँग्री मुवमेंट असेल तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये ते चेंजेस फॅक्ट ही याच्यामध्ये काही हे नाहीये, वेगळं नाहीये. कारण हे चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात. तुम्ही पाहता काय, तुम्ही करता काय, तुम्ही कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात, तुम्ही कसे राहता, हे सगळं आपल्या शरीरामध्ये घडत असतं आणि ते सगळं आपलं शरीर काय करत असतं, तसं रिॲक्ट होत असतं. त्यामुळे काय पाहतो, काय करतो हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे मोबाईल पाहताना मोबाईल पहा, कारण ते नेसेसरी आहे, आजकाल त्याची गरज सुद्धा आहे. बट त्याच्यावर आपण काय पाहतो हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं की लाईफस्टाईल सुधारणं हे गरजेचं आहे, लाईफस्टाईलकडे लक्ष देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. जेवढं तुम्ही तुमचं जीवन पद्धती बदलणार आहात तेवढा तुमच्या शरीरावर त्याचा जास्त परिणाम होणार आहे. ओके, सो दिस इज ओव्हरऑल द सेशन. ओके, काही प्रश्न असेल तर आपण आता घेऊयात आणि मग थांबूयात. सो ह्या सेशन मध्ये जनरली आपण पाहिलं की पीसीओडी म्हणजे काय, पीसीओएस म्हणजे काय, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहेत, त्याच्यानंतर पीसीओडीची लक्षणं काय आहेत, पीसीओडी का होतो, त्याच्यानंतर की पीसीओडी मध्ये आपण या सेशन मध्ये काय काय घेणार आहोत, ते सेशन कधी असतील, कसे असतील, हे सगळं आपण या वर्गामध्ये पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर जनरली इलेक्ट्रॉनिक हँड रेज करा आणि विचारा, चॅटबॉक्स मध्ये शक्यतो मेसेजेस करू नका. ओके, सो काही बोलायचंय, कोणाला काही प्रश्न आहे, काही डाऊट आहे, विचारायचंय, सांगायचंय? येस. येस, रेकॉर्डिंग मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन.